तर ते कसं सॉल्व्ह करायचं, आता आपले 3 प्रॉब्लेम याच्या अगोदर आपले झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा अंदाज आलेला असेल, की नेमकं काय करायचं असतं ते. आणि आता फक्त आपण ह्याला एक फायनल प्रॉब्लेम जो 4 नंबरचा आहे, तो आपण बघू आणि नंतर आपल्या आता ॲक्चुअल पिक्चरला सुरुवात होणार आहे. तो म्हणजे काय, की आपण आपलं फायनल अकाउंटकडे जाणार आहोत, पार्टनरशिप फायनल अकाउंटकडे. तुमच्या स्कूलमध्ये, शाळेमध्ये शिकवायला सुरुवात केली का फायनल अकाउंट? हो सर. हो सर केली. हो सर. हो सर. किती प्रॉब्लेम झाले, काय अंदाज? हम्म. तिसरा प्रॉब्लेम चाललाय सर शाळेत. तिसरा प्रॉब्लेम चाललाय. सगळे सॉल्व्ह करून देतात का डायरेक्टच? सॉल्व करतात. बर, चला आपण समजून घेऊया आता नेमकं ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय आणि आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं ते. बघा, सन अँड मून वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट, वेअर पार्टनर्स विथ कॅपिटल. आता त्यांनी कॅपिटल किती आणले? एकाचं आहे 10 लाख आणि एकाचं आहे 5 लाख. हे आपण कॅपिटल अकाउंट फिक्स कॅपिटल मेथड नुसार कुठं लिहिणार? क्रेडिट. क्रेडिट. व्हेरी गुड. कुठं? कॅपिटल अकाउंटच्या कुठं? क्रेडिट साइडला, क्रेडिट साईडला. कॅपिटलच्या क्रेडिटला, दोन्ही मेथड नुसार. द ऍग्रीड द प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 3:2. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती? 3:2. शो हाऊ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन विल बी रेकॉर्डेड इन द कॅपिटल अकाउंट. आवाज येतोय कोणाच तरी? म्यूट करा. अथर्व काळे. कुणी चॅट करायचं नाही. Show how the following transaction will be recorded in the capital account of partners in both of case when capital are fluctuated and capital are fixed. म्हणजे फ्लक्च्युएटेड कॅपिटल मेथडनी सुरुवातीला करायचं आहे आणि त्याच्यानंतर फिक्स कॅपिटल मेथडनी हे अकाउंट मेंटेन करायचे आहेत, कॅपिटल अकाउंट मेंटेन करायचे आहेत. दे ऑल्सो इंट्रोड्यूस ऍडिशनल कॅपिटल. ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस केलेला आहे. सन ने 2,25,000, 2,25,000 अँड मून 1,50,000. आता हे ऍडिशनल कॅपिटल अकाउंट फिक्स कॅपिटल मेथड नुसार कुठं रेकॉर्ड करणार? डेबिट. बरे वा. क्रेडिट. फिक्स कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या कुठं? क्रेडिट साइडला. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार सुद्धा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आणि त्याच्यानंतर त्यांनी खाली आपल्याला जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली ही एक टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेली आणि तिथे त्यांनी सांगितले की काय काय भेटणार आहे, काय काय द्यावं लागणार आहे. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल भेटणार आहे, बरोबर. जर हे पार्टनरला भेटणार असेल तर आपण कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहितो? क्रेडिट साईडला. कोणत्या Credit मेथड? side ला. हा, कोणत्या मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार. आणि जर फिक्स कॅपिटलचा विचार केला तर कोणत्या अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार? करंट. व्हेरी गुड. करंट अकाउंट. करंट अकाउंटच्या क्रेडिटला. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. क्रेडिटला. हा, ड्रॉविंग ड्युरिंग द इयर 2016 ड्रॉविंग घेतलेले 22,500 आणि 15,000. फिक्स कॅपिटल मेथड नुसार कुठं रेकॉर्ड करणार ड्रॉविंग? ड्रॉविंग कुठं रेकॉर्ड करतो? आता मी डोक्यात बुक्की घालणार, चुकलं. पार्टनरच्या डेबिट. करंट अकाउंटच्या. करंट अकाउंटच्या कुठं? डेबिट साइडला फिक्स कॅपिटल मेथड नुसार. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कुठं? कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला. डेबिट बाजूला, बरोबर. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग हे सेम करंट अकाउंटच्या डेबिटला आणि फिक्स कॅपिटल मेथड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि त्यांना आपल्याला रेडीमेड कॅल्क्युलेटेड करून दिलेले आहेत, आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आयत दिलेले ड्रॉविंग. सॅलरी भेटतीये 15,000 रुपये, कुठं लिहिणार? करंटच्या क्रेडिटला. करंटच्या क्रेडिटला. कोणत्या मेथड नुसार? फिक्स कॅपिटल मेथड नुसार. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. क्रेडिटला. कमिशन भेटतंय, कुठं लिहिणार?
करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. व्हेरी गुड. फिक्स कॅपिटल मेथड नुसार करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. आणि शेअर इन लॉस लॉस झालेला आहे. लॉस कुठे डिस्ट्रीब्यूट करणार? करंट अकाउंटच्या व्हेरी गुड, डेबिट साइडला. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंटच्या कुठं करणार? डेबिट साइडला मेंटेन करणार. ओके, एवढंच दिलंय आणि हेच करायचंय. त्यांनी काय सांगितलं आपल्याला सुरुवातीला? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार मेंटेन करा. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार आपण कॅपिटल मेंटेन करण्यासाठी आणि कॅपिटलच्या ऍडजस्टमेंट मेंटेन करण्यासाठी कोणतं अकाउंट क्रिएट करतो? बोला. करंट अकाउंट. करंट. अरे वा. परत सांगा ना सर. मी काय विचारलं सर तुम्हाला? क्वेश्चन परत सांगा ना. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार कॅपिटल अकाउंट आणि कॅपिटल ऍडजस्टमेंट मेंटेन करण्यासाठी कोणतं अकाउंट क्रिएट करतो आपण? कॅपिटल अकाउंट. व्हेरी गुड. कोणतं अकाउंट क्रिएट करतो? कॅपिटल अकाउंट क्रिएट करतो. तर त्या ठिकाणी त्यांनी कॅपिटल अकाउंटच क्रिएट केले. बघा, सुरुवातीला आपण प्रॉब्लेम मध्ये जाऊ, समजून घेऊ त्यांनी काय काय सांगितले आणि त्या पद्धतीने आपण काय करूया? रेकॉर्ड करायला सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला त्यांनी बिझनेस सुरू केला त्यावेळेस प्रत्येकाने 10 लाख रुपये आणि 5 लाख रुपये कॅपिटल आणले. सनने 10 लाख आणि मूनने 5 लाख रुपये. हे कॅपिटल म्हणजे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार या ठिकाणी आपण समजून घेतो. ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. फ्लक्च्युएशन कॅपिटल मेथड. तर हे कुठं लिहिणार कॅपिटल आपण? कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट साइडला लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 10 लाख 5 लाख रुपये. बरोबर. इथपर्यंत क्लिअर सर्वांना? कसं केलं ते? हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट बघा त्यांनी काय सांगितलंय. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय त्यांनी 3:2 असा दिलेला आहे. एकच मिनिट. बोलायचं नाही रे. मी तुम्हाला काय सांगितलं? चॅट करायचं नाही. मग मी डिस्टर्ब होतो त्या ठिकाणी. आणि तुमचे सगळे चॅट माझ्याकडे रेकॉर्ड होतात बरं का. मला तुम्ही कोण काय बोलले हे मीटिंग एंड झाल्यानंतर माझ्याकडे एक फाईल क्रिएट होते, टेक्स्ट फाईल. त्याच्यामध्ये कोणाच्या नावासकट बोललेलं मला दिसतं. तुम्ही प्रायव्हेटली जरी चॅट केलेलं असलं तरी सुद्धा. त्यामुळं शक्यतो चॅट करू नका. जर काय प्रश्न असेल तर विचारू शकता, पण असं फालतू चॅट करायचं नाही. तसं मी त्या बाबतीत खूप कडक आहे. त्यामुळं मला अजिबात आवडत नाही ते. चला, मी काय सांगत होतो तुम्हाला की आपण कॅपिटल अकाउंट जे कॅपिटल दिलेलं होतं त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला कॅपिटल बॅलन्स काय केला आपण? मेंटेन केला, म्हणजे रेकॉर्ड केला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार. आणि त्यांनी पुढे आपल्याला रेशो दिलेला आहे त्यांचा, प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि या रेशो कुठं यूज होतो आपल्याला? प्रॉफिट किंवा लॉस त्यांच्यामध्ये शेअर करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर त्यांनी या इन्फॉर्मेशन मध्ये बाकी काही दिलेलं नाही, फक्त रेकॉर्ड मेंटेन करायला सांगितलेत फिक्स कॅपिटल मेथड नुसार आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार. फक्त एक इन्फॉर्मेशन ऍडिशनल आहे, ते म्हणजे ऍडिशनल कॅपिटल दिलेलं आहे त्यांनी. बघा, दे ऑल्सो इंट्रोड्यूस ऍडिशनल कॅपिटल ऑफ ₹2025 2,25,000 अँड 1,50,000. हे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार आपण कॅपिटल अकाउंट तयार करतो. त्याच्या कुठं लिहिणार? डेबिटला क्रेडिटला? क्रेडिटला. बरोबर. ते ऍडिशनल कॅपिटल आपल्याला भेटलं म्हणजे आपल्याकडे कॅश आली. कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशी एंट्री होईल. कॅशच्या डेबिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 2,25,000 1,50,000 ऍडिशनल कॅपिटल रेकॉर्ड केलं. क्लिअर का? ओके. आणि देन आफ्टर त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, कॅपिटल ऍडजस्टमेंट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला भेटणार आहे. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार हे कुठं लिहिणार आपण? 5% आहे आणि
5% आहे. दोघांनाही 5% इंटरेस्ट भेटणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना 10 लाख एकाचा बॅलन्स आहे. किती आहे? 10 लाख. 10 लाखावर जर 5% कॅल्क्युलेट केलं तर किती येईल? 5 लाख. बघा ना, 10 लाखावर 5%, एक शून्य झाकायचं म्हणजे 10% भेटते. 1 लाख तर किती येईल? 50,000 येईल. 50,000. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर त्याने ऍडिशनल कॅपिटल सुद्धा आणलेले. ऍडिशनल कॅपिटल किती? 2,25,000 त्याचं. याच्यावर सुद्धा आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. 2,25,000 जर 5% कॅल्क्युलेट केलं तर येते ते किती? 22,500 येईल. 10% त्याच्या निम्मे 11,250 येईल. बघा, 11,250. पण हे 11,250 पूर्ण 12 महिन्याचे. आणि ज्या वेळेस आपण एक इम्पॉर्टंट बघितलं होतं कन्सेप्ट सुरुवातीला थिअरीमध्ये, की इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग किंवा इंटरेस्ट ऑन कॅपिटल जरची डेट कधीची, ती ऍडिशनल कॅपिटल आणलेलीची डेट जर आपल्याला दिलेली नसेल तर कंपल्सरी किती महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं? 6 महिन्याचं. 12 महिन्याचं 11,250 आहे, तर 6 महिन्याचं किती असेल? ₹5,625. 5,625. व्हेरी गुड, 5,625. आणि हे ऍड केले 50,000 मध्ये तर किती येईल इंटरेस्ट? 55,625. तसंच आपल्याला कोणाचं कॅल्क्युलेट करावं लागेल? मूनचं कॅपिटल आहे 5 लाख. 5 लाखावर जर आपण 5% काढले तर ते येतील 25,000. बरोबर ना? 25,000. आणि 25,000. 1,50,000 जर 5% काढले तर ते 12 महिन्याची येतील 7,500. आणि त्याच्या 5,500. निम्मे म्हणजे किती? 3,000. 3,750. 3,750 म्हणजे टोटल किती येतील? 28,700. 25 आणि 3,750, 28,750 आणि 55,625. हे इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं. कॅल्क्युलेशन डिफिकल्ट मी सांगितलं नाही, अतिशय सोपं सांगितलं. याची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला ते यांनी सुद्धा करता येऊ शकते, तोंडी सुद्धा करता येईल. आता हे इंटरेस्ट कुठं लिहिणार आहे आपण? भेटणारे म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. बघा, कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिले बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 55,625 आणि 28,750. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल झालं. त्याच्यानंतर सॅलरी भेटतीये. कोणाला भेटतीये? सनला भेटते 15,000. भेटतीये म्हटल्यावर त्याचं इन्कम आहे कॅपिटल अकाउंटचे कुठं लिहिणार? क्रेडिटला. बघा, त्यांनी कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिले बाय सॅलरी 15,000 रुपये फक्त सनला भेटती, सनच्या कॉलम मध्ये लिहिले. क्लिअर? ओके. Yes, sir. आणि त्याच्यानंतर कमिशन भेटते. पहा, कमिशन कोणाला भेटते? कमिशन दोघांना भेटते. सनला भेटते 7,500 आणि मूनला भेटते 5,250. हा इन्कम आहे त्यांचा. भेटते म्हटल्यावर कुठं लिहिणार? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. बाय कमिशन काय करणार? 7,500 आणि 5,200 त्यांच्या कॉलम मध्ये लिहिणार प्रत्येकाच्या. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके, देन आफ्टर बघा, लास्ट शेअर इन लॉस. लॉस झालेला आहे 45,000 आणि 30,000 रुपये प्रत्येकाला आले. लॉस डेबिटला रेकॉर्ड करणार. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात लॉस लिहायचं. सनला 45,000 आणि मूनला 30,000. अशा पद्धतीने लॉस तो डिस्ट्रीब्यूट केला. हे अकाउंट फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड नुसार तयार केलं. जर अकाउंट क्लोज केलं तर काय होईल बघा? टोटल येईल 13,03,125. सनची, मूनची 6,83,925. आणि हेच डेबिटला लिहू 13,03,125, 6,83,950. आणि जर आपण वजाबाकी केली तर बॅलन्सिंग फिगर येतील 12,04,000
34,275 आणि 6,38,050 ह्या बॅलन्सिंग फिगर आल्या. हे आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने केलेले. आता आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथडने काय चेंजेस होईल सांगा बरं. चेंजेस कुठनं होईल ते सांगतो. चेंजेस जो आहे ना, एकच मिनिट. चेंजेस बघा, इथनं सगळा चेंजेस होईल. हे जे आहे, मी आता जी लाईन मारली याच्या वरचे जे हे दोन आयटम आहेत, हे फिक्स कॅपिटल मेथड नुसार कुठं जातील? कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटला, बरोबर. आणि याच्या खालचे जे आयटम आहेत हे खालचे आणि इकडचे सगळे हे कुठं जातील फिक्स कॅपिटल मेथड नुसार? करंट अकाउंटला जातील. एवढं. आणि तेच केलेले बघा त्यांनी. काय केलेले बघा, फिक्स कॅपिटल मेथड नुसार त्यांनी कॅपिटल अकाउंट तयार केलं आणि त्याच्यामध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 10 लाख, 5 लाख आणि बाय बँक ऍडिशनल कॅपिटल घेतलं 2,25,000, 1,50,000. हे कुठं, हे दोनच आयटम कॅपिटलला घेतले आणि राहिलेलं सगळं कुठं आणले त्यांनी? करंट अकाउंटला आणले. राहिलेले सगळं बघा. मग त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट ऑन कॅपिटल भेटलं, ते कॅल्क्युलेट केलं तर 55,625, 28,750 घेतलं. सॅलरी घेतली 15,000 फक्त सनची. कमिशन सुद्धा घेतलं दोघांचं 7,500, 5,250 आणि इकडं ड्रॉविंग होतं 22,500, 15,000. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं तर रेडीमेड 1,350 आणि 900 आणि प्रॉफिट अँड लॉस जो डिस्ट्रीब्यूट केला 45,000 आणि 30,000 अशा पद्धतीने. फक्त क्लोज करताना, फक्त काय क्लोज करताना जे आहे ना, ते काय झालेलं आहे की याचं जे आहे ते डेबिट साइड मोठी बघा. इथं 15 आणि 30 45 आणि हे 900 45,900 तेच इकडे घेतलेत 45,900 आणि त्यातनं या दोन ज्या आहेत त्या छोट्या अमाऊंट वजा केल्यानंतर याचा जो बॅलन्स आलेला आहे तो 11,900 आलेला बॅलन्सिंग फिगर. हा जो बॅलन्सिंग फिगर आहे या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा मूनच्या बाबतीत डेबिट बॅलन्स आहे की क्रेडिट बॅलन्स आहे? प्रश्न आहे माझा. हा किती? डेबिट. 11,900 डेबिट बॅलन्स. क्रेडिटला दिसतोय दोन्ही सेम आहे म्हणाल्यावरती क्रेडिट सेम नाहीये. दोन्ही सेम कोणाच तरी उत्तर होतं, सेम नाहीये. काय बघा, डेबिट साइड मोठी 15,900 आणि 30,000, 45,900 मोठी बाजू डेबिटची मूनची, म्हणून आपण क्रेडिटला लिहिली 45,900 आणि त्यातनं 28,750 आणि हे 2,500 म्हणजे 29 आणि 5 34,000 जर वजा केले 45,900 मधनं तर 11,900 रुपये तुमचे काय राहतात? बॅलन्सिंग फिगर आहे. ही 11,900 या अकाउंटचा म्हणजे ह्या पार्टनर्स करंट अकाउंटचा मूनचा डेबिट बॅलन्स आहे की क्रेडिट बॅलन्स आहे हे मी विचारलो. क्रेडिट. डेबिट बॅलन्स जे म्हटलं ती कोणत्या स्कूलची किंवा कोणत्या शाळेची मला सांगा. घाबरायचं नाही, उत्तर बरोबर आहे तिचंच फक्त, मन मी विचारलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, डेबिट बॅलन्स कशाला म्हणायचं आणि क्रेडिट बॅलन्स कशाला म्हणायचं? डेबिट बॅलन्स कशाला म्हणायचं की वेन क्रेडिट अमाऊंट इज लेस दॅन डेबिट अमाऊंट, म्हणजे क्रेडिटची टोटल ही डेबिटच्या टोटल पेक्षा कमी असेल तर त्या अकाउंटचा बॅलन्स जो असतो तो डेबिट बॅलन्स असतो. बघा या ठिकाणी डेबिटची टोटल काय मोठी आणि क्रेडिटची टोटल काय या ठिकाणी छोटी, बरोबर आहे ना? हो सर. बरोबर आहे. म्हणजे डेबिटची मोठी म्हणून आपण क्रेडिटला लिहिली, म्हणजे थोडक्यात काय ह्या अकाउंटचा हा डेबिट बॅलन्स आहे. पण ती जी बॅलन्सिंग फिगर आहे जी मोठी अमाऊंट आहे, किती हजारांनी मोठी आहे? 11,900 रुपयांनी मोठी आहे डेबिट साइड, बरोबर. ही 11,900 जी आली ती आली आपली बॅलन्सिंग फिगर, म्हणजे ही काय बॅलन्सिंग फिगर आहे. ही बॅलन्सिंग फिगर शो होते त्या अकाउंटच्या क्रेडिट साइडला. म्हणून आपलं कन्फ्युजन काय होतं की अकाउंटच्या क्रेडिट साइडला शो आहे ना, मग ह्या अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे. कोणता बॅलन्स आहे? क्रेडिट. असं नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, असं नसतं. तुम्हाला पुढे भविष्यात कधी विचारतील
की ही जी बॅलन्सिंग फिगर दिसती क्रेडिट साईडला, ही या अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे? मग तुम्ही सरळ क्रेडिट साईडला दिसती म्हटल्यावर काय म्हणून टाकणार? क्रेडिट बॅलन्स आहे. पण असं नसतं. क्रेडिट बॅलन्स कशाला म्हणायचं? ज्या वेळेस त्या अकाउंटच्या क्रेडिट कॉलमची टोटल जास्त आहे डेबिट कॉलम पेक्षा. बघा या ठिकाणी सनच्या बाबतीत दिलंय. सनची डेबिट क्रेडिट मोठी आहे. किती आहे? 78,250. 30 लिहिली आपण डेबिटला 78,250. आणि त्यातनं ह्या तीन छोट्या 125 सॉरी 78,125 ते डेबिटला लिहिले आणि त्यातनं या छोट्या अमाऊंट ज्यावेळेस आपण वजा केल्या त्यावेळेस बॅलन्सिंग फिगर राहिली 9,275. 9,275. ही जी आहे ही अकाउंटची कोणता बॅलन्स असेल? आता डेबिटला क्रेडिट दिसतोय बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स असेल. क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स असेल. व्हेरी Credit. गुड. काय असेल? क्रेडिट बॅलन्स. जरी तो डेबिटला दिसत असला तरी सुद्धा काय क्रेडिट साइड मोठी म्हणून आपण ती डेबिटला लिहिली आणि डेबिटच्या छोट्या अमाऊंट वजा करून जी बॅलन्सिंग फिगर जो फरक आला तो या ठिकाणी मेन्शन केला. आणि त्याला तो जरी डेबिटला दिसत असला तरी बॅलन्स कोणता आहे त्या अकाउंटचा? तो क्रेडिट बॅलन्स आहे. क्लिअर का सर्वांना? हो सर. भविष्यात हो, सर. चुकणार नाही. आता मी तुम्हाला पुढचा एक प्रश्न विचारेल, बरोबर? मला उत्तर द्यायचं. तुम्ही तीन प्रॉब्लेम शिकलेले आहेत फायनल अकाउंटचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही शिकलेला आहे फायनल अकाउंट मध्ये, बरोबर ना? P&L अकाउंट, हो सर. बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जर क्रेडिट बॅलन्स असेल तर तो प्रॉफिट असतो की लॉस? हा प्रश्न. प्रॉफिट. प्रॉफिट असतो. आणि जर डेबिट बॅलन्स असेल तर Loss. लॉस. प्रॉफिट असतो की लॉस असतो? तर तो काय असतो तुमचा? तुम्ही म्हटला लॉस असतो. आणि क्रेडिट बॅलन्स असेल तर तो असतो प्रॉफिट. असं का बरं? याचं उत्तर का मला पाहिजे. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे. हा नॉमिनल अकाउंट आहे, बरोबर आहे. पुढं नॉमिनल अकाउंटचा रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स आहे. हा बरोबर. क्रेडिट साईडला इन्कम असतात आणि डेबिट साईडला एक्सपेन्सेस लॉसेस असतात म्हणून. बरोबर. तिने ना बऱ्यापैकी 90-95% बरोबर सांगितले. क्रेडिट साइडला काय असतात? प्रॉफिट अँड लॉस आहे, P&L अकाउंट आहे. याच्या क्रेडिट साइडला काय असतात? इन्कम असतात. आणि इकडे काय असतात? एक्सपेन्सेस किंवा लॉसेस आणि इकडे इन्कम अँड गेन्स असतात. ज्यावेळेस ही साइड मोठी असेल त्यावेळेस आपण ह्या साइडची टोटल डेबिटला लिहितो, बरोबर. आणि जी बॅलन्सिंग फिगर येते ती डेबिटला दिसते, परंतु ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा तो कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट बॅलन्स असतो. आणि म्हणून आपण त्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू नेट प्रॉफिट असं म्हणतो. टू नेट प्रॉफिट. आणि जर डेबिट साइड मोठी असेल ती क्रेडिटला लिहिली, बॅलन्स जर क्रेडिटला दिसत असेल तर तो काय असतो? लॉस असतो. कारण की एक्सपेन्सेस जास्त आहेत इन्कम पेक्षा. एक्सपेन्सेसची टोटल जास्त आहे ती क्रेडिटला लिहिली आणि इन्कम त्यातनं वजा केले तर राहिलेला लॉस आहे, मग तो काय असतो? लॉस असतो. हा जो बॅलन्स असतो क्रेडिटला दिसणारा तो कोणता असतो? डेबिट का क्रेडिट? प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स असतो. क्लिअर का सर्वांना? आता हे मी थोडंसं एक्स्ट्रा तुमच्याकडून करून घेतलं. चालतंय. डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स कळला का अकाउंटचा? हो सर. आता जी माझ्या बरोबर बोली शिल्पा होती का? नाही सर, सृष्टी फुलारी. हा त्याचमुळे म्हटले एवढं आवाज ओळखीचा वाटला मला. एवढं धाडस. आपल्याकडं सृष्टी 11वीला क्लासला होती त्यामुळे तिला ह्याचं प्रॉपर उत्तर सांगता आलं. फक्त तिला मी जे एक्सप्लेन केलं ते फक्त तिला एक्सप्लेन करता आलं नाही, पण तिची जी बेसिक कन्सेप्ट जी होती ना ती 100% क्लिअर होती. आणि ती एक्सप्लेन करताना सुद्धा तिने 90-95% व्यवस्थित एक्सप्लेन केली. फक्त 5% तिचं एक्सप्लेनेशन, पण ती काही शिक्षक नाही त्यामुळे तिला लगेच 100% एक्सप्लेन करता यावं असाही विषय नाही, पण तिने अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं होतं. हा फायदा आहे आपल्या क्लासचा. ती 11वीलाच होती ना श्रुती? हो सर, सृष्टी. हा सृष्टी. आणि आपण हे सगळं 11वीच्या बेसिक लेक्चर मध्ये समजून घेतलं होतं, तुला आठवत असेल? हो सर. डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स.
हा खूप मोठा बेनिफिट असतो आपल्या क्लासचा. तर चला आता आपण रिअल पिक्चर कडे जाऊया. आपलं काय पाहायचंय आपल्याला, फायनल अकाउंटला सुरुवात करायची. फायनल अकाउंट. आता फायनल अकाउंट म्हणजे काय असतं की वर्षभर बिझनेसने जे काही ट्रान्झॅक्शन, जे काही व्यवहार केलेले असतील त्या व्यवहाराचा अंतिम हिशोब, फायनल काय हिशोब असेल, जे काही व्यवहार केलेले असतील, जे काही ट्रान्झॅक्शन, ज्या असेट खरेदी केलेले असतील, ज्या लॅबिलिटी पेड केलेले असतील, ते सगळं रेकॉर्ड केलं जातं. आणि हे रेकॉर्ड एकदमच वर्षाच्या शेवटी काय केलं जातं, फायनलाइज केलं जातं. त्याला म्हटलं जातं फायनल अकाउंट. मग या फायनल अकाउंट मध्ये हे काही कंटेंट आहेत की ज्या इन्व्हॉल्व असणार आहेत. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फायनल अकाउंटचे काही कंटेंट आहेत की जे आपल्याला महत्वाचे असणार आहेत, ते फक्त बघायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे, तरी पण मी प्रत्येक पॉइंटचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करेन. तर इंट्रोडक्शन अँड नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट हे आपल्याला ह्या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय ते शिकायचंय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय ते सुद्धा शिकायचं. आणि बॅलन्स शीट म्हणजे काय हे शिकायचंय. याच्यामध्ये शिकत असताना क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक म्हणजे जो काही माल वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे शिल्लक असेल त्याला ओपनिंग स्टॉक म्हणतात. ओपनिंग स्टॉक. आणि वर्षाच्या शेवटी जो असेल त्याला क्लोजिंग स्टॉक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे समजून घ्यायचंय. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, सृष्टी सांगतील का? सृष्टी का श्रुती? एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. व्हेरी गुड. एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. जे एक्सपेन्सेस द्यायचे आहेत परंतु अजूनपर्यंत पेड केलेले नाहीत, म्हणजे काय दिलेले नाहीत, त्याला काय म्हणणार आपण, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. व्हेरी गुड. तिने मी जशी सांगितली डेफिनेशन आहे अशी सांगितली. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस याला काय म्हणायचं, एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. व्हेरी गुड. एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. खर्च तर काय अजून होणार नाही, त्याचा बेनिफिट सुद्धा आपण घेतलेला नाही, पण भविष्यात आपल्याला तो खर्च करायचा आहे म्हणून त्याच्या अगोदरच ऍडव्हान्स मध्ये पैसे पेड करणे म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, प्रीपेड एक्सपेन्सेस. क्लिअर सर्वांना प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय? हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे काय, अजून आपण कोणतीही वस्तू विकलेली नाही परंतु वस्तू पुढच्या ग्राहकाला असं वाटतं की मलाच भेटावी, त्यामुळे तो काय करतो, त्या वस्तूची थोडीफार किंमत किंवा पूर्ण किंमत आपल्याला ऍडव्हान्स मध्ये पेड करतो. तो आपला इन्कम काय होतो, ऍडव्हान्स मध्येच रिसिव्ड झालेला आहे. आपण काय अजून सेल त्याला विकलेली नाही. हा, मग त्याला काय म्हणणार, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणणार. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. हो सर. इन्कम रिसिवेबल किंवा त्याला इन्कम आउटस्टँडिंग किंवा आउटस्टँडिंग इन्कम असं देखील म्हटलं जातं. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजेच काय, इन्कम क्रिएट आहे, सेल केलाय आपण, माल विकलाय परंतु त्याचे पैसे अजूनपर्यंत आपल्याला भेटलेले नाहीत, त्याला काय म्हणणार, इन्कम रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग इन्कम. बॅड डेब्ट्स मी आपल्यालाच क्लिअर केले, सुरुवातीला शिकतानीच तुम्हाला सांगितलं होतं. डेटर्स, त्याच्यानंतर डेटर्स कोणाला म्हणायचं, ज्यांना आपण उधारीवर माल विकतो त्यांना. मग त्यातले काही नालायक व्यक्ती असतात की जे आपल्याला पैसे देत नाहीत, म्हणजे आपण केलेल्या विक्री केलेल्या मालाचे पैसे बुडवतात, त्यांना काय म्हणतो आपण, बॅड डेप्स. व्हेरी गुड, त्याला काय म्हणतो, बॅड डेब्ट्स म्हणतो. हे पण क्लिअर झालं. प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स म्हणजे काय, हे पैसे बुडणार आहेत हे आपल्याला ऑलरेडी माहित असतं थोड्याफार प्रमाणात. आपल्याला 1,00,000 रुपये जर आपण विक्री केलेली असेल तर कमीत कमी 1,000 तरी आपले बुडतील असा आपला अंदाज असतोच. मग हे बुडतील याची तरतूद करणे म्हणजे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. बॅड अँड डाऊटफुल. डाऊट आहे आपल्याला की हे बॅड होणार आहेत म्हणजे बुडणार आहेत, त्याची प्रोव्हिजन करतो, त्याला म्हणतो प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स म्हणजेच काय की असा काही रिझर्व्ह आपण साईडला काढून ठेवतो की जे डेटर्स आहेत त्यांना आपल्याला डिस्काउंट द्यावा लागतो किंवा काही क्रेडिटर्स आहेत की ज्यांच्यावर आपल्याला डिस्काउंट भेटू शकतो, तर त्याला रिझर्व्ह फॉर डिस्काउंट अँड डेप्रिशिएशन. तर सर्वांना माहिती काय की असेट यूज केल्यामुळं काय, आवाज येतो का, माईक बंद करायचा.
असेट आपण म्हणजे एखादी मशिनरी वगैरे असेल तर ती रेग्युलरली यूज केली तर तिची झीज होते. म्हणजेच काय, तिची 1,00,000 रुपये किंमत असेल तर तिची झीज झाल्यामुळे ती किंमत कमी होते आणि जी तिच्या किमतीमध्ये जी काही डिक्रीज अमाऊंट होणार आहे त्याला म्हटलं जातं डेप्रिशिएशन. त्याच्यानंतर इन्क्रीज ऑन कॅपिटल ड्रॉविंग अँड लोन इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे आत्ताच बघितलं आपलं. त्याच्यानंतर ड्रॉविंग आणि लोन म्हणजे इंटरेस्ट, कॅपिटल वरचे इंटरेस्ट, ड्रॉइंग वरचे इंटरेस्ट आणि लोन वरचे इंटरेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती त्या पण आपण शिकणार. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, गुंतवणूक तुम्ही जर कुठे केलेली असेल तर तिच्यावर व्याज भेटतं आपल्याला ते. लोन्स गिव्हन, तुम्ही कोणाला लोन जर दिलेला असेल तर ते. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, ऍक्सिडेंट, त्यात म्हणजे इन्शुर्ड अनइन्शुर्ड गुड्स असेल ते सुद्धा बघायचे. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणजे माल आगीमध्ये जळाला किंवा ऍक्सिडेंट मध्ये वाहतूक करत असताना गाडीचा ऍक्सिडेंट झाला, सगळा माल खराब झाला. हा आपला लॉस असतो का प्रॉफिट असतो गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर? लॉस असतो. व्हेरी गुड. मला एवढंच विचारायचं होतं, तर तो कुठं लिहिणार, काय लिहिणार ते आपण त्यावेळेस बघू. गुड्स स्टोलन हा सुद्धा लॉस असतो. गुड्स डिस्ट्रीब्यूट ऍज अ फ्री सॅम्पल, काही वेळेस बघा तुम्ही संतूरचा साबण घेतल्यानंतर त्याच्यावर एक पेन फ्री भेटायचा, 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आठवती का तुम्हाला? हो सर. हो. का तो पेन फ्री देत असतील? कारण की तुमचं काय व्हावं, मालाची जास्त विक्री व्हावी, मालाची जास्त विक्री व्हावी. म्हणजेच काय, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल इज ऍडव्हर्टाइजमेंट. एक सोपं उदाहरण सांगू का ऍडव्हर्टाइजमेंटचं? हो सर. ओके. आता आपला क्लास आता सध्या कसा आहे, फ्री का पेड आहे? फ्री. कशासाठी? हा ऍडव्हर्टाइजमेंट साठी आहे. कशासाठी आहे की आता आपल्या क्लासची काय चालू आहे, ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे की तुम्ही सगळ्यांना सांगावं म्हणून. म्हणजेच काय, फ्री सॅम्पल आहे आपलं सध्या. कसं शिकवते हे तुम्हाला समजतंय का? समजलं तर तुम्ही काय करणार, चला बाबा मास्तर चांगले शिकवते म्हटल्यानंतर आपल्याला वर्षभर क्लास जॉईन करायला काय अडचण नाही. म्हणजे माझी ऍडव्हर्टाइजमेंट होती आणि तुम्ही त्यामुळे जॉईन होताय, तर ही एक ऍडव्हर्टाइजमेंटचा प्रकार असतो, फ्री सॅम्पल. त्याच्यानंतर गुड्स विड्रॉन बाय पार्टनरने गुड्स विड्रॉन केला पर्सनल यूज साठी, त्याला काय म्हणतो आपण? ड्रॉइंग. ड्रॉइंग. व्हेरी गुड. तर हा काय आहे, विड्रॉन म्हणजे आता आपल्याकडून माल गेला, आपण ते ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिटला लिहितो, पुढे आपण ते बघणार. अनरेकॉर्डेड परचेस अँड सेल्स, काही सेल्स असा असतो की रेकॉर्ड केलेलाच नसतो म्हणून त्याला अनरेकॉर्डेड म्हटलं जातं. मग असा अनरेकॉर्डेड परचेस किंवा सेल जर रेकॉर्ड करायचा असेल तर परचेस मध्ये तो ऍड करावा लागेल का परचेस मधनं लेस करावा लागेल? आणि सेल्स असेल तर सेल्स मध्ये काय करावं लागेल, ऍड करावं लागेल का लेस सेल्स मधनं? अरे वा. परचेस असेल तर ऍड आणि सेल्स असेल तर लेस, असं का? ऍडच करायचं दोन्ही पण. त्याच्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लूड इन रिव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड वाईस वर्सा. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये असे काही एक्सपेंडिचर असतात की रिव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणून त्याच्यात इन्क्लूड केलेले असतात आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये पण असे एक्सपेन्सेस असतात की जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत, ते वाईस वर्सा, याचा अर्थ याचं विरुद्ध म्हटलंय त्यांनी. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल डिसऑनर. आता हे बिल्स रिसिवेबल वगैरे आपल्याला बिल ऑफ एक्सचेंज एक नवीन टॉपिक, एक सेपरेट टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपण ते शिकणार. परंतु बिल्स रिसिवेबल हे उधारीच्या विक्रीतून निर्माण होतात आणि ते डिसऑनर झाले. आता हे मी सुरुवातीला कन्सेप्ट तुम्हाला थोड्याफार प्रमाणात समजून सांगितली होती बिल्स रिसिवेबलची, काय माहित तुम्हाला किती आठवते. त्याच्यानंतर बिल्स पेएबल ही लॅबिलिटी असते, आपण उधारीवर माल जर खरेदी केला म्हणजे उधारीच्या खरेदीतून हे बिल्स पेएबल काय होतात, निर्माण होतात आणि ते जर डिसऑनर झाले तर त्याचं काय. डेफर्ड एक्सपेन्सेस हे सांगितलं होतं तुम्हाला मी. डेफर्ड एक्सपेन्सेस म्हणजे काय की जो एक्सपेन्सेस आहे तो 1 वर्षासाठीच आहे. पेन्सिलचं उदाहरण दिलं होतं मी. पेन्सिल आपण 4 वर्ष, रबर पहा, खोड रबर एकदा घेतला तर 3-4 वर्ष आपल्याला संपत नाही, पण तो असतो 5 रुपयाचा. मग 5 वर्षात जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर वर्षाला 1 रुपया खोड रबरचा खर्च आहे. म्हणजे थोडक्यात काय, हा खर्च आपण 5 वर्षापर्यंत त्याचा बेनिफिट घेणार आहे. असा छोटा खर्च परंतु लॉंग टाइम बेनिफिट असतो त्याचा, त्याला डेफर्ड रेव्हेन्यू किंवा डेफर्ड एक्सपेन्सेस म्हटलं जातं. त्याच्यानंतर कॅपिटल रिसिप्ट इन्क्लूड रिव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट मध्ये काही रिव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लूड असतात. त्याच्यानंतर कमिशन टू वर्किंग पार्टनर ऑन बेसिस ऑफ ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, सेल्स एक्सेट्रा. ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. हे इंट्रोडक्शन होतं, हे अजून आपण डिटेल मध्ये समजून घेतलेलं नाही.
त्याच्यानंतर कॉम्पिटेन्सी स्टेटमेंट कोणते असतात, तर आपल्याला काय समजून घ्यायचंय, फायनल अकाउंट म्हणजे काय ते समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर नो द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट, फायनल अकाउंट का तयार करण्याची गरज आहे आणि त्याचं महत्व काय आहे, का तयार करावं हे एक समजून घ्यायचं. त्याच्यानंतर टू नो द इफेक्ट ऑफ ऍडजस्टमेंट इन फायनल अकाउंट, फायनल अकाउंट मध्ये जेवढ्या सगळ्या ऍडजस्टमेंट आहेत, जेवढ्या काही ऍडजस्टमेंट असतील त्या सगळ्या समजून घ्यायच्यात. आता या ऍडजस्टमेंट समजून घेत असताना आपल्याला बुक्स मध्ये कोणत्या ऍडजस्टमेंट आहेत त्या सुद्धा समजून घ्यायच्यात. आणि मी माझी थेरी जी तुम्हाला समजेल अशा भाषेत तयार केलेली आहे, माझ्या हाताने लिहिलेली, ती सुद्धा मी तुम्हाला सेंड करणार आणि समजून सांगणार आहे. त्याच्यानंतर टू नो द मिनिंग ऑफ ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय ते समजून घ्यायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय ते सुद्धा समजून घ्यायचंय. आणि बॅलन्स शीट म्हणजे काय हे सुद्धा समजून घ्यायचंय. आणि टू नो फाइंड आउट ऑफ फायनान्शियल रिझल्ट म्हणजे हाऊ, म्हणजे फायनान्शियल रिझल्ट कसे फाइंड आउट करायचे बिझनेसचे ते सुद्धा समजून घ्यायचंय. तर आता उद्यापासून आपण फायनल अकाउंटचं इंट्रोडक्शन पार्टला सुरुवात करणार आहोत. आज आपण थांबूया, शेवटचा 1 मिनिट राहिलाय. सर्वांना शिकवलेलं समजलं का? हो सर. हो, सर.